Dear students, good morning. In last week, we discussed about the syllabus. Then we start our second sem syllabus. In this syllabus, we discussed our first unit, which is related with entrepreneurship and importance of entrepreneurship. In importance of entrepreneurship, we already discussed 3 points. That is, develop new markets. Then second, discovers new sources of material. And third, capital resources. Today onwards, we will discuss remaining 5 points. Okay, so let us start now today's lecture. So the fourth point is introduces new technology. So entrepreneur have to introduce something new or something different. Every year there are new technologies and new products enter into the market. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक चेंज इज द स्पाइस ऑफ लाईफ. चेंज होत असतो आणि सतत ह्या चेंजला आपल्याला काय करावं लागतं, वी हॅव टू फेस इट. आणि मग या चेंजला फेस करण्यासाठी जी काही न्यू टेक्नॉलॉजी येते, या न्यू टेक्नॉलॉजीला काय करावं लागतं, एंटरप्रेन्योर्सला ॲप्लाय करावं लागतं, कोपअप करून घ्यावं लागतं. ओके, सो ऑल ऑफ दीज आर इंटेंटेड टू सॅटिस्फाय ह्युमन नीड्स. आणि ही जी न्यू टेक्नॉलॉजी आहे ही कशासाठी असते, तर ज्या काही ह्युमन नीड्स आहेत, ह्युमन वॉन्ट्स आहेत, या फुलफिल करण्यासाठी काय असतात, काम करत असतात. आणि म्हणून एंटरप्रेनरला काय करावं लागतं, ह्या सगळ्या न्यू टेक्नॉलॉजीज ॲप्लाय कराव्या लागतात. काही वेळेला त्याचं इन्व्हेन्शन करावं लागतं, डिस्कवर करावं लागतं, नवीन टेक्नॉलॉजी आणावी लागते, न्यू इनोव्हेशन. तुम्हाला सांगितलं आहे मी की न्यू आयडियाज त्याच्याकडे ज्या आहेत त्या त्याला इम्प्लिमेंट कराव्या लागतात. ओके, देन नेक्स्ट आहे क्रिएट एम्प्लॉयमेंट. सो काय आहे की तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही काय व्हायचं नाही की तुम्ही जॉब करणारे व्हायचं नाही, तर तुम्ही जॉब देणारे व्हायचं आहे, बरोबर. आणि मग तुम्ही एंटरप्रेनर झाला की तुम्ही काय करता, यू कॅन क्रिएट एम्प्लॉयमेंट. तुम्ही स्वतःला तर जॉब मिळवून घेताच, पण तुमच्याबरोबर तुमच्या हाताखाली काम करणारे 10, 15, 20, 25 लोकांना तुम्ही काय करत असता, एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करत असता. म्हणजे द बिगेस्ट एम्प्लॉयर इज इन द प्रायव्हेट बिझनेस सेक्टर. आपल्या देशामध्ये जे काही एम्प्लॉयमेंट देणारे आहेत, एम्प्लॉयमेंट जनरेट करणारे आहेत, ते काय आहे, सगळ्यात मोठं प्रायव्हेट सेक्टर आहे. आणि दे आर प्रोव्हाइडिंग मिलियन्स ऑफ जॉब बाय द व्हेरियस फॅक्टरीजमध्ये ते जॉब प्रोव्हाइड करतात. नंतर सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जॉब प्रोव्हाइड करतात. ॲग्रिकल्चरल एंटरप्राइजेस असतात, तिथेही काय होतं की थाउजंड्स ऑफ पीपलना काय मिळतं, जॉब मिळतं. अँड स्मॉल स्केल बिझनेसेस ऑल्सो. आणि या सगळ्यामध्ये काय आहे की एंटरप्रेनर्स काय करत असतो, खूप मोठ्या प्रमाणावरती जॉब काय करत असतो, क्रिएट करत असतो, जॉब जनरेट करत असतो, असं आपण म्हणूया. एम्प्लॉयमेंट जनरेशन, बरोबर आहे की नाही, एम्प्लॉयमेंट जनरेशन तो करत असतो. तुम्हाला माहिती की ग्रोईंग अनएम्प्लॉयमेंट इज ए सिरियस प्रॉब्लेम ऑफ आवर नेशन. तुम्हाला मी नेहमी सांगत असते की खूप लोक म्हणतात की बेकारी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे. पण माझं असं मत आहे की ज्याच्याकडे स्किल आहे, ज्याच्याकडे क्वालिटी आहे, त्याला जॉबची किंवा कुठल्याही बिझनेसची काय आहे, कुठेही कमी नाही. तुमच्याकडे जर जिद्द असेल, चिकाटी असेल, मेहनत करण्याची तयारी असेल, तर काय आहे, तुम्ही अनएम्प्लॉईड राहू शकत नाही. आणि तुम्ही फक्त जॉबवरती अवलंबून राहू शकत नाही. तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमचे छोटे छोटे बिझनेसेस काय करू शकता, स्टार्ट करू शकता. म्हणजेच काय आहे की एंटरप्रेनर्स जनरेट एम्प्लॉयमेंट बोथ डायरेक्टली अँड इनडायरेक्टली. डायरेक्टली म्हणजे कसं करू शकतो तो, तर डायरेक्टली सेल्फ एम्प्लॉयमेंट, बरोबर की नाही, तो स्वयंरोजगार निर्माण करत असतो ॲज एंटरप्रेनर. अँड इनडायरेक्टली बाय स्टार्टिंग मेनी इंडस्ट्रियल युनिट्स विच ऑफर्स जॉब्स. डायरेक्टली तो स्वतःला इन्वॉल्व करून घेतो, सेल्फ एम्प्लॉयमेंट क्रिएट करतो. आणि इनडायरेक्टली मात्र तो काय करतो की नवनवीन इंडस्ट्री, छोटे छोटे युनिट एस्टॅब्लिश करतो आणि त्या युनिटमध्ये काय करत असतो, लोकांना जॉब देत असतो इनडायरेक्टली. ओके, देन नेक्स्ट आहे इन्क्रीज इन नॅशनल इन्कम. आता हा आपण पॉईंट ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. नॅशनल इन्कम मीन्स काय सांगितलं होतं तुम्हाला,
नॅशनल इन्कम मीन्स काय, लगेच तुम्ही सांगाल की नॅशनल इन्कम मीन्स राष्ट्रीय उत्पन्न, पण हे अगदी पहिली दुसरीतल्या मुलांचं उत्तर झालं. व्हॉट डू यू मीन बाय नॅशनल इन्कम? नॅशनल इन्कम इन्क्लूड्स गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड इन द कंट्री. आपल्या देशामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये म्हणूया, आपल्या म्हणण्यापेक्षा एखाद्या देशामध्ये जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस होतात त्याचं काय होतं, नॅशनल इन्कममध्ये ते सगळं इन्क्लूड होत असतं. द डिमांड इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन पॉप्युलेशन. ही सायकल आहे. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं की काय झालं की डिमांड काय इन्क्रीज होते, पॉप्युलेशन इन्क्रीज होतं, आणि मग काय आहे, ही डिमांड फुलफिल करण्यासाठी मोर प्रोडक्शन होतं. मोर प्रोडक्शन झाले की काय होतं की मोर लोकांना एम्प्लॉयमेंट मिळतात. मग एम्प्लॉयमेंट मिळाले की त्यांच्या हातात खूप सारे पैसे येतात. मग पैसे आले की त्यांची डिमांड पुन्हा इन्क्रीज होते, आणि डिमांड इन्क्रीज झाली की पुन्हा मोर प्रोडक्शन होतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय आहे, ड्यू टू इन्क्रीज इन प्रोडक्शन अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, national income is also increasing. So an increasing number of entrepreneurs are required to meet the increased demand for goods and services. मग ही जी पॉप्युलेशन इन्क्रीज झालं, डिमांड इन्क्रीज झाली, ही डिमांड फुलफिल करण्यासाठी पुन्हा काय झालं की एंटरप्रेनर्स काय करतात, मोर प्रोडक्शन करतात. बरोबर, गुड्स अँड सर्व्हिसेसचं. सो दस एंटरप्रेनरशिप सर्व्स टू इन्क्रीज इन द नॅशनल इन्कम. आणि अशा पद्धतीने एंटरप्रेनर काय करत असतो की नॅशनल इन्कम इन्क्रीज होण्यासाठी हेल्प करत असतो, सपोर्ट करत असतो. ओके, देन नेक्स्ट आहे बॅलन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट. आपल्याला लास्ट सेमला तर पूर्ण एक युनिटच होतं रिजनल डेव्हलपमेंटचं. अभ्यास करताय ना तुम्ही, एक्झाम आहे तुमची, एक्झाम जवळ आली आहे, एक्झाममध्ये हा टॉपिक आहे, आणि एक्झामच्या वेळी मी तुमचं लेक्चर ऑनलाईन घेणार आहे, हे लक्षात ठेवा. लिंक पाठवेन तुम्हाला, जेवढे जॉईन होतील तेवढे त्यांच्याशी डिस्कस करणार आहे, आणि सगळी रिव्हिजन मी घेणार आहे. 25 तारखेपासून 25 तारखेनंतरचे जे लेक्चर्स होतील आपले, हे सगळे ऑनलाईन होतील, आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, सगळा सिलेबस रिव्हिजन आपण घेणार आहोत. ठीक आहे. सो बॅलन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट. आता रिजनल डेव्हलपमेंट मीन्स काय, तुम्ही पाहिले का बिहार राज्य किंवा ओरिसा, आणि त्याचं कंपॅरिझन तुम्ही मुंबईशी केलं का, महाराष्ट्राशी केलं का. महाराष्ट्र हे आपलं काय आहे, खूप डेव्हलप्ड स्टेट आहे, आणि हे बाकीचे जे आहेत बिहार, ओरिसा, झारखंड आणि ही जी राज्य आहेत यांची डेव्हलपमेंट काय आहे की म्हणावी इतकी झाली नाही. देर आर सो मेनी रिझन्स. खूप कारणं आहेत ती का डेव्हलपमेंट झाली नाही. त्यांच्याकडे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज नाहीत. मग बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज का नाहीत, त्याला पण वेगवेगळे, म्हणजे पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी असेल, पॉलिटिकल लोकांची इच्छाशक्ती नाही आहे, बरोबर आहे की नाही, अशी बरीच कारणं आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी म्हणजे तिथे रोड नाही, कम्युनिकेशन फॅसिलिटीज नाहीत, आणि त्याच्यामुळं काय आहे की नवनवीन इंडस्ट्री तिथे येत नाही, आणि इंडस्ट्री आली नाही की काय आहे, तिथे डेव्हलपमेंट होत नाही. महाराष्ट्रामध्ये काय झाले की खूप साऱ्या इंडस्ट्रीज आलेल्या आहेत, आणि ह्या इंडस्ट्रीजमुळे काय आहे, खूप सारे लोक बाकीच्या रिजनमधले सुद्धा इथे येतात. मग इंडस्ट्री वाढली की काय झालं, पुन्हा पॉप्युलेशन वाढलं, आणि पॉप्युलेशन वाढले की मग स्कूल्स वाढतात, त्यांच्या नीड फुलफिल करण्यासाठी मग तिथे दुकानं येतात, मग रोड होतात, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी पण डेव्हलप होते, बरोबर आहे की नाही. आणि मग याच्यामुळं काय होतं की त्या रिजनचा डेव्हलपमेंट होत राहतो. मग आपल्याला काय सांगायचं की द ग्रोथ ऑफ इंडस्ट्री अँड बिझनेस लीड्स बेनिफिट्स लाईक ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, हेल्थ, एज्युकेशन, एंटरटेनमेंट एट्सेट्रा. आता काय आहे की इंडस्ट्रीची तुम्ही बघितलं की पुण्याच्या आसपास हिंजवडी वगैरे जिथं आहे तिथं IT इंडस्ट्री मोठी आहे. तसंच MIDC पण काय आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती चाकण वगैरे भागामध्ये आहे, आणि मग त्याच्यामुळे खूप इंडस्ट्री असल्यामुळे तिथं काय झालेलं आहे की सगळ्या फॅसिलिटीज आहेत, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आहेत, मग तिथे राहणाऱ्या लोकांना लागणाऱ्या हेल्थ फॅसिलिटीज आहेत, एज्युकेशन आहे, एंटरटेनमेंटसाठी मोठे मोठे मॉल आलेले आहेत, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय झालं की डेव्हलपमेंट झाली. वेन द इंडस्ट्रीज आर कॉन्सन्ट्रेटेड इन सिलेक्टेड सिटीज, डेव्हलपमेंट गेट्स लिमिटेड टू दिस सिटीज. म्हणूनच पुण्यामध्ये, मुंबईमध्ये खूप सारी डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळते. ड्यू टू इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन इन अँड अराउंड सिटीज, एंटरप्राइजेस सेटअप इन स्मॉलर टाउन्स. आणि आपण असं म्हणतो की पुण्यामध्ये काय चणे फुटाणे विकले तरी काय होईल, खूप चांगला फायदा होईल. का आहे, तिथं तर खूप सारी पॉप्युलेशन आहे,
खूप सारी पॉप्युलेशन का आहे, कारण तिथं खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत. बरोबर, म्हणजे काय आहे की दिस हेल्प्स इन द डेव्हलपमेंट ऑफ बॅकवर्ड रिजन. म्हणजे जर तुम्ही इंडस्ट्रीज बॅकवर्ड एरियामध्ये जर एस्टॅब्लिश केली तर काय होईल, तिथल्या सगळी रिजनल डेव्हलपमेंट तिथे होऊ शकते, पॉप्युलेशन इन्क्रीज होऊ शकते आणि मग त्याला लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस तिथे येऊ शकतात. मग इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी पण तिथे प्रोव्हाइड केली जाऊ शकते. लक्षात आलं? ओके. नेक्स्ट आहे बेटर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक सोसायटीचं, बरोबर, काय आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे काय असतं, डिफरंट असतं. राहणीमानाचा दर्जा हा काय असतो, हा वेगवेगळा असतो. सो एंटरप्रेनर प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन अचिव्हिंग ए हायर रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. तुम्ही पाहिलं की एंटरप्रेनर काय करतात की आपल्या बिझनेसची प्रोग्रेस करण्यासाठी काय करत असतात, सतत नवनवीन आयडिया जनरेट करत असतात, आपले न्यू प्रॉडक्ट आणत असतात, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करत असतात, प्रॉडक्ट डायव्हर्सिफिकेशन करत असतात आणि त्याच्यामुळं काय होतं की डिमांड इन्क्रीज होते. बरोबर, पुन्हा सायकल, डिमांड इन्क्रीज, काय झालं ती फुलफिल करण्यासाठी मोर इंडस्ट्रीज, असं. आणि मग काय आहे की त्याच्यामुळं काय आहे, इट कॅन अचीव ए हायर रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. आर्थिक वृद्धी, इकॉनॉमिक ग्रोथ होण्यासाठी आपल्याला एंटरप्रेनर काय करतात, हेल्प करत असतात. दे प्रोड्यूस अँड सप्लाय क्वालिटी गुड्स ॲट ए लोअर कॉस्ट. बरोबर आहे, लोअर कॉस्टमध्ये जास्तीत जास्त डिमांड येण्यासाठी काय करत असतात हे की प्रॉडक्ट, क्वालिटेटिव्ह प्रॉडक्ट और क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस देण्याचा ते प्रयत्न करत असतात. ॲज द प्रायसेस ऑफ कमॉडिटी इन्क्रीजेस, the consumers get the power to buy more goods for their satisfaction. In this way, they help to improve the standard of living of the people. Then लास्ट पॉईंट आहे क्रिएटिंग इनोव्हेशन. हे तर आपलं खूप वेळा पॉईंट झालेला आहे. तो काय करत असतो की नवनवीन आयडिया, न्यू आयडिया जनरेट करत असतो, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करत असतो, छोट्या प्रॉडक्टमध्ये डेव्हलपमेंट करत असतो. तुम्हाला माहिती आहे का की 1991-92मध्ये टू व्हीलर फारशा नव्हत्या, लुना होती तेव्हा, लक्षात घ्या. आणि मग काय झालं की ह्या आपल्या ज्या आत्ताच्या ज्या टू व्हीलर आहेत याच्यामध्ये इनोव्हेशन करण्याचं लोक म्हणजे एंटरप्रेनर्सनी ठरवलं. आणि मग काय केलेलं आहे की स्पेशली लेडीजसाठी पुढे सामान ठेवता येईल, पुढे पाय ठेवायला एखादं लहान मूल उभं राहील इतपत जागा असावी, सामान ठेवायला अडकवायला बॅग असाव्यात, नंतर किक मारायला लेडीजना त्रास होतो हे लक्षात घेऊन बटन स्टार्ट गाडी केली. बरोबर, म्हणजे काय आहे की हे न्यू इनोव्हेशन, वेगवेगळे कलर त्याच्यामध्ये आणले. आता तर खूप साऱ्या न्यू फॅसिलिटीज याच्यामध्ये आहे. चार्जर असतं की तुम्ही तुमच्या मोबाईलचं चार्जिंग करू शकता, तुम्ही गाडीवरून न उतरू शकता सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये पेट्रोल भरू शकता. हे नवीन फीचर्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, जेणेकरून काय होईल की कस्टमरला मोर अँड मोर फॅसिलिटीज मिळत जातील आणि तो काय होईल की त्यांचं प्रॉडक्ट जास्तीत जास्त प्रमाणावरती काय करेल, खरेदी करेल. बरोबर, म्हणजे हे इनोव्हेशन्स हे कंटिन्यू चालू असतात. सो ॲन एंटरप्रेनर इज अ पर्सन who always look out for changes. He produces new ideas and a new combination of factor. He always try to introduce new technique producing goods and services. And last, now I am concluding this importance of entrepreneurship, that is entrepreneurship helps in increasing productivity. अगेन प्रोडक्टिव्हिटी मीन्स काय सांगितलं की नाही मी तुम्हाला, मराठीत अर्थ सांगायचं नाही. प्रोडक्टिव्हिटी मीन्स उत्पादकता म्हणायचं नाही. प्रोडक्टिव्हिटी मीन्स काय आहे, रेशो ऑफ इनपुट टू आउटपुट. बरोबर. सो एंटरप्रेनरशिप हेल्प्स इन इन्क्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी अँड कॅपिटल फॉर्मेशन ऑफ ए नेशन. द डेव्हलपमेंट ऑफ एंटरप्रेनरशिप इज अनएव्हॉइडेबल इन द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. एंटरप्रेनरशिपची डेव्हलपमेंट झाली देन अँड देन ओनली काय होणार आहे, नेशनची डेव्हलपमेंट होणार आहे. ओके. सो लास्ट 3 लेक्चर आपण काय केलेलं आहे, वी डिस्कस्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ एंटरप्रेनरशिप. सो वी डिस्कस्ड टोटल 9 पॉईंट्स, दॅट इज डेव्हलप न्यू मार्केट्स, देन नेक्स्ट डिस्कवर्स न्यू सोर्सेस ऑफ मटेरियल, कॅपिटल रिसोर्सेस, इंट्रोड्यूसेस न्यू टेक्नॉलॉजीज, create employment, increase in national income, balanced regional development, better standard of living and creating
इनोव्हेशन. ओके, हे सगळे आपण डिस्कस केले. नाव ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी टाकते हे, कारण अपलोड होत नाहीत लवकर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इंडस्ट्रियलायझेशन हा पॉईंट डिस्कस करणार आहोत. हे इम्पॉर्टन्स तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तुम्ही मला मेसेज करा, फोन करा, मी अगेन अँड अगेन तुम्हाला समजावून सांगेन. ओके, बाय बाय.